धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी नतमस्तक होतो. काल आणि आज हे 2 दिवस तुझ्या पवित्र सामर्थ्यात तू आम्हा सर्वांना झेलून धरलंस आणि प्रभू अनेक गोष्टींचा उलगडा या क्षणापर्यंत तुझ्या वचनातून आम्हाला तू केलेला आहेस. प्रभू परमेश्वरा, हा मेळावा अत्यंत तुझ्या उपस्थितीने आणि आशीर्वादाने तू भरलास, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. स्वर्गीय देवा, जो आनंद जगाचा आहे तो फार थोड्या वेळाचा आहे आणि संपणार आहे, परंतु तुझा स्वर्गीय आनंद मंडळीमध्ये आपल्या लोकांमध्ये देऊन तू आम्हा सर्वांना हर्षभरित केलंस. तुला आम्ही धन्यवाद देतो. यावेळेस आम्ही प्रभू या सभेचा ताबा तुझ्या हाती देतो. येणारं वचन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येऊ दे आणि प्रभू प्रत्येकाच्या जीवनाचं परिवर्तन कर. ज्या गोष्टी आमच्या जीवनात तुला नको वाटतात त्या आमच्या जीवनातून दूर कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे प्रभू आमचं जीवन अधिक तुझ्या जवळ यावं, आम्ही तुझ्या वधस्तंभाकडे धाव घ्यावी. प्रभू, यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. बोलणारा मी नसून लूक 12:12 प्रमाणे तुझा पवित्र आत्मा आहे. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आम्हा प्रत्येकाच्या हृदयाची अंतकरणाची भेट घे. स्वर्गीय देवा, ओठ माझेत पण प्रत्येक शब्द तुझपासून येणारा असू दे. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज प्रत्येकाला उत्स्फूर्त आणि उत्साही कर. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो. हे सगळं वातावरण तुझ्या रक्ताआड घे. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. सगळ्यांनी आमेन म्हणावं. आमेन. यावेळेस आपण काही वचनं वाचणार आहोत. मत्तई शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि यातील 1 ते 8 वचनं. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी आपण येथे असावे. प्रभूजी आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करीतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालेलं आपण पाहतो. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर असा परमेश्वर आहे की जो त्याच्या वचनाला जागणारा देव आहे. जुन्या करारात आपण पाहतो की परमेश्वराने मोशेला निवडलं आणि मोशेला सांगितलं की तू आता माझ्या लोकांना त्या बंदीवासातून बाहेर काढ, फारोच्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढ, कारण की आता तुम्हाला मिसरपासून तुमचा प्रवास सुरू करायचा आहे आणि तुम्हाला इथून पुढं कनान देशामध्ये जायचं आहे. कनान देशाची वाट परमेश्वराने त्यांना दाखवली आणि त्यांच्या मनात एक नवीन स्फूर्ती परमेश्वराने प्रेरित केली. या कार्यासाठी परमेश्वराने मोशेची निवड केली आणि आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की त्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू झाला आणि मग त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागणं आणि ते चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी परमेश्वर त्यांच्याबरोबर करत गेला. माझा एक प्रश्न आहे सगळ्यांना, काय तो मोशे त्या कनान देशामध्ये पोहोचला होता का? हो की नाही? मोठ्याने बोलाल का? नाही.
कनान देशामध्ये मोशे जाऊ शकला नाही, परंतु देवाचं अभिवचन होतं की तुला त्यांना घेऊन जायचं, याचा अर्थ तू पण जाणार आणि इस्रायल लोक पण जाणार. परंतु मोशे कनान देशापर्यंत पोहोचला नाही. पण आज जे वचन आपण वाचलेलं आहे हे येशूचं रूपांतर होत असताना मोशे आणि एलिया त्या ठिकाणी आले आणि ज्या भूमीला मोशेचे पाय त्या दिवशी लागले ती भूमी कनानची भूमी आहे. याचा अर्थ कधी का होईना मोशेला परमेश्वराने कनान देशामध्ये नेलेला आहे. आपला देव अभिवचन देणारा आणि ती पूर्ण करणारा परमेश्वर आहे. जसं आपण पाहतो की एलियाच्या जीवनात मोठे मोठे 7 चमत्कार झाले. एलियाच्या द्वारे दुप्पट अभिषेक कुणाला मिळाला? आलिशाला मिळाला. परंतु आलिशाच्या जीवन कालामध्ये त्याने फक्त 7 दुने 13 चमत्कार केले. परंतु ज्या दिवशी एका श्रीमंत माणसाचं त्याच्या मृत अस्थिंना स्पर्श झाला आणि तो श्रीमंत माणूस जिवंत झाला, त्या दिवशी 14वा चमत्कार झाला. सांगण्याचं तात्पर्य हे, माणूस मरतो, देवाचं अभिवचन मरत नाही. आणि म्हणून ते देवाचं अभिवचन आम्ही नितांत श्रद्धेने पाळणं गरजेचं आहे. देवाच्या शब्दापुढं आम्ही लीनदीन अंतकरणाने प्रभूसाठी तयार आणि तत्पर असावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आज ज्या शब्दावरती आपण मनन करणार आहोत तर ती परमेश्वराची वाणी येशूबद्दल झाली आणि ती म्हणजे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आणि पुढं लिहिलंय, याचे तुम्ही ऐका. आमेन. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे आहे. आमेन. कोणी म्हणेल का? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या परमेश्वराचा शब्द पाण्यातला मासा ऐकतो, योनाला बरोबर कॅच करतो, 3 दिवस आपल्या बरोबर ठेवून बरोबर योग्य ठिकाणी त्याला सोडवतो. आज रात्री देवाकडे प्रार्थना करूया, देवा मला योनासारखं तार्शिसला जाणारं करू नको, पण मला त्या माशासारखं कर ज्याने देवा तुझा शब्द ऐकला. देवाला सांगूया, देवा त्या बलामासारखं मला करू नको. त्या गाढवीला किती कळालं की तिने दूत पाहिला आणि ती एका बाजूला झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाकडे पाहत नाही. परंतु आज प्रभूचा शब्द आहे की ह्याचे तुम्ही ऐका. या ठिकाणी येशूचं रूपांतर होत असताना फार सुंदर अशी घटना आपण पाहतो. येशूचं मुख सूर्य तेजासारखं तेजस्वी झालं. कसं? सूर्यासारखं एकदम तेजस्वी त्याचा चेहरा झाला. त्याचे वस्त्र कुठल्याही परीटाला जगातल्या शुभ्र करता येणार नाही. कुठला साबण नाही, कुठलं द्रव्य नाही, कशानेच एवढं शुभ्र वस्त्र होणार नाही. त्याचे वस्त्र पालटले, त्याचा चेहरा पालटला. तेजस्वी देवाचा पुत्र या 3 शिष्यांबरोबर पेत्र, याकोब आणि योहान यांच्या समोर उभा आहे. आणि त्यांच्या तिथंच त्या डोंगरावरती त्यांनी पाहिलं, एलिया आणि मोशे हे देखील त्या ठिकाणी उभे आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, पुढं या ठिकाणी पेत्र म्हणतो की मी तुमच्या तिघांसाठी मंडप बनवतो. आणि त्याचं हे बोलणं चालू असतानाच अत्यंत तेजस्वी असा मेघ तिथं आला. एका ढगाने तिथं छाया केली, तेजस्वी मेघ तिथं आला. आणि पुढे वाणी झाली अशी की ती वाणी परमेश्वराची वाणी आहे, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. देव बाप आपल्या पुत्राविषयी सांगत आहे की ह्याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य पालथे पडले, म्हणजे ते उपडे पडून देवाला नमन करत आहेत. आणि या ठिकाणी सांगितलं की ते फार भयभीत झाले, कारण की ज्यावेळेस अलौकिक सामर्थ्याच्या गोष्टी माणसापुढं घडतात, त्यांनी अशी काही अलौकिक गोष्ट त्या दिवशी पाहिली होती की त्यापुढं ते भयभीत झाले होते. देवाचं सामर्थ्य त्यांनी पाहिलेलं होतं. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. मग त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसले नाही. म्हणजे मोशेही दिसला नाही, एलियाही दिसला नाही, फक्त त्यांना येशू दिसला. तर ही सुंदर अशी घटना येशूच्या रूपांतराची आपल्याला पाहायला मिळते. आपला देव किती बलवान आहे, आपला परमेश्वर किती ताकदवान आहे, आपला परमेश्वर किती प्रभावी आहे, हे या वचनातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं तेज शिष्यांनी पाहिलं, ते घाबरून गेले. अशा परात्पर देवाच्या चरणाशी आपण आलेलो आहोत. मासे त्याचं ऐकतात, गाढवं त्याच्या ऐकतात,
कावळे त्याचे ऐकतात, कबूतर त्याचे ऐकतात, वादळ त्याचं ऐकतं, सगळे त्याचे ऐकतात. मानव सोडून सगळ्यांनी त्याचं ऐकायला सुरुवात केलेली आहे. हालेलुया. मग आपण का मागे? आपण आपल्या प्रभूचा शब्द ऐकला पाहिजे. देवाची वाणी आहे प्रियांनो, देवाचा शब्द आहे की ह्याचे तुम्ही ऐका, येशूचे आम्ही ऐकावे, ही देवाची इच्छा आहे. काय त्याचा तेजस्वी त्याचा चेहरा आणि त्याचे वस्त्र होते. ज्यावेळेस मोशे पर्वतावरून खाली आला, तो देखील असा तेजस्वी झालेला होता. मोशे असा तेजस्वी झाला होता की त्याच्या चेहऱ्यातून किरणं बाहेर पडत होती. डोंगरावरून आलं ना परमेश्वराच्या भेटीनंतर, आणि मग लोक कोणी इकडं तिकडं लपत असतील, त्याला सांगितलं, मोशे तू आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घे, तू आपला चेहरा झाक, कारण तुझा चेहरा तेजस्वी आहे. जर मोशे काही वेळ त्या देवाबरोबर राहतो, त्याचा चेहरा एवढा तेजस्वी आहे. आणि जर त्याचा तेजस्वी चेहरा करणाऱ्या देवाकडं आम्ही पाहिलं तर तो किती तेजस्वी असणार आहे प्रभू, तो किती सामर्थ्यवान असणार आहे आमच्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा प्रभूकडं आम्ही आलेलो आहोत, जो फार प्रतापी आहे, सामर्थ्यवान आहे आणि तो गौरवी आहे. मोशेला ज्यावेळेस परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या आणि 20व्याच अध्यायात निर्गमच्या 21व्या वचनात असं लिहिलंय, वाचतो आपल्यासाठी. निर्गम 20 आणि 21. लोक दूर उभे राहिले, पण देव निबिड अंधकारात होता. तिकडे मोशे गेला. देव कुठं होता? निबिड अंधकारात. आणि आज येशू ख्रिस्त आलाय, त्यावेळेस तेजस्वी ढग त्या ठिकाणी आलेला आपण पाहतो. जुन्या करारात 10 आज्ञा आल्या, निबिड अंधकारातून देव बोलत होता. येशूचं रूपांतर झालं, तेजस्वी ढग, शुभ्र ढग तिथं आला. फरक आहे प्रियांनो, कारण की जुन्या करारामध्ये आज्ञा आल्या, ज्या आज्ञांपुढं माणसाला भीती वाटत होती, पण येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी त्याची कृपा आणलेली आहे. हालेलुया. त्यांनी त्याची दया आमच्यासाठी आणलेली आहे, त्याने त्याचा पवित्र प्रकाश, त्याची कृपा आमच्यासाठी आणलेली आहे. जुन्या करारातले लोक घाबरत घाबरत देवाकडे जायचे, कारण माहीत नाही कधी जीव जाईल. मुख्य याजक ज्यावेळेस अतिपवित्र स्थानात जायचा, त्याला भीती वाटायची, मनावर फार दडपण असेल, माहीत नाही सकाळचा नाश्ता करून आलोय, दुपारचं लंच होतंय का नाही, का डायरेक्ट माझं 10वा 40वा 50वा लोक करतायत की काय. त्याला भीती असायची. देवाच्या उपस्थितीमध्ये जात असताना थरथर कापत आणि घाबरत याजक तिथं प्रभू समोर जात होते. परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताचं रक्त लाभलं, आम्ही फार दिटाईने, धाडसाने त्याच्या करारात जवळ येऊ शकतो, त्याच्या जवळ येऊ शकतो, त्याच्या चरणाशी आम्ही नतमस्तक होऊ शकतो. असा देवाने आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, लोक मोशे जवळ जायला घाबरले. त्याचं तेज पाहून मोशे जवळ, असं लिहिलंय वचनात, लोकांना त्याची भीती वाटली, लोक त्याच्यापासून लांब जायला लागले. परंतु वधस्तंभाचं सामर्थ्य आहे प्रियांनो, की जे लांब असलेले लोक आहेत ते ख्रिस्ताजवळ आलेले आपण पाहतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? वधस्तंभ, येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आधी वधस्तंभ अस्तित्वात होता. असं समजायचं नाही की पहिल्यांदा एका व्यक्तीला दिलं क्रूसावर तो येशू, असं नाही. त्या रोमी लोकांच्या शिक्षेची पद्धत आहे. भारतात सगळ्यात डेंजर शिक्षा म्हणजे गळफास देणे, मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ही म्हणजे भारतीय घटनेप्रमाणे सगळ्यात भयंकर शिक्षा मानली जाते. देवाच्या प्रिय लोकांनो, रोमी साम्राज्यामध्ये हे असे फटके मारणं आणि त्याचबरोबर वधस्तंभावर खेळणं ही काही त्यांच्यासाठी ही नेहमी चालत आलेली गोष्ट होती. आता त्या काळामध्ये या इस्रायलच्या भागात, या सगळ्या देवाच्या भागामध्ये रोमन साम्राज्य होतं. आणि या रोमन साम्राज्यात ज्या वेळेस लोकांना क्रूसावर खेळलं जायचं, समजा मी, माझी पत्नी, लेकरं त्या वाटेने चाललेलो आहोत आणि जाता 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 मला जर दिसलं की त्या डोंगरावरती एका व्यक्तीला क्रूसावर खेळलंय, वधस्तंभ म्हणजे भीतीचं ठिकाण, वधस्तंभ म्हणजे घाबरण्याचं ठिकाण. वधस्तंभाकडे पाहून लोक चेहरा फिरवायचे, कारण की ते क्रूर मरण होतं. लोकांना सहज प्राण जात नव्हता. तडफडून, आरडून, ओरडून, रक्त सांडून लोक मरत होते. आणि अशा भयानक वधस्तंभाकडं न जाता लोक आपला रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने जायचे. असा हा वधस्तंभ होता. एक
वाटेने जर निघालो पण वधस्तंभ दिसला तर वाट बदलली जायची. पण धन्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव की जो वधस्तंभावर मेला. जे लोक वधस्तंभापासून दूर पळत होते, आज सगळं जग त्या वधस्तंभाच्याच पायथ्याशी आलेलं आहे. सगळे लोक त्या वधस्तंभाकडे धाव घेत आहेत. पूर्वी हा वधस्तंभ क्रूरतेचं चिन्ह होतं, आज हे वधस्तंभाचं चिन्ह प्रीतीचं चिन्ह आहे. पूर्वी लोक त्या वधस्तंभाकडे बघून अतिशय भीतीने भरून जात होते, आज वधस्तंभाकडे बघून आम्ही देवाच्या प्रीतीने भरून जातो. आणि त्या वधस्तंभाकडे पाहून आम्हाला एक वेगळा आनंद होतो की आमच्या प्रभूने आमच्यासाठी क्रूसावरती प्राण दिला. जगात जेवढे महान लोक येऊन गेले, चांगले लोक येऊन गेले, फार रथी महारथी जगात आले आणि त्यांनी चांगली कामं केली. ज्या दिवशी ते मरायचे त्या दिवसाला फार दुःखद आणि आजही मोठ्या मोठ्या लोकांचे मृत्यूदिन दुःखाने साजरे केले जातात. पण एकच असा व्यक्ती आहे ज्याच्या मरण दिनाला आम्ही उत्तम शुक्रवार म्हणतो, एक चांगला उत्तम शुक्रवार म्हणतो. त्याचं कारण एकच आहे की जगाची पातकं त्या दिवशी वधस्तंभावरती संपली, आम्हाला नवीन जीवन मिळालं आणि परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्या वेळेस या प्रभूच्या रूपांतरामध्ये बघा काय सिच्युएशन आहे. ढग आलाय, येशूचा चेहरा तेजस्वी झालाय, त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र झालेत, मोशे आणि एलिया तिथं उभेत, प्रभू त्यांच्याशी बोलतोय, असं चित्र डोळ्यासमोर आलं. आणि आता हे चित्र बघून पेत्राला कळे ना काय बोलावं. नेहमी पेत्र पुढं असायचं, प्रभू तू आहेस का, मी पाण्यावर चालतो. कधी पण पेत्र पुढं असायचं, आज पण पुढेच आहे. आणि आज तो प्रभूला म्हणतो, प्रभू 3 मंडप बनवतो, तुझ्यासाठी, मोशेसाठी, एलियासाठी मी मंडप. तो हे बोलतोय, शुभ्र ढग आला, डायरेक्ट वाणी देवाची, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. ही वाणी ऐकली, डायरेक्ट ते उपडेच पडले, डायरेक्ट उपडे पडले, माना खाली घातल्या, घाबरून गेले, भयभीत झाले, लिहिलंय घाबरून गेले. आणि ज्या वेळेस प्रभूने त्यांना म्हटलं भिवू नका, भिवू नका म्हटलं, त्यांनी वर पाहिलं, त्यांना येशू शिवाय ना एलिया दिसला ना मोशे दिसला. देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस या हापशी शंडाचं परिवर्तन झालं, परिवर्तन का म्हणतो मी, कारण की तो फक्त बायबल वाचत होता. प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 38-39 वचनात लिहिलं आहे की तो बायबल वाचत होता, यशाचा ग्रंथ वाचत होता, पण त्याला अर्थ कळत नव्हता. देवाच्या प्रिय संतगणांनो, बायबल वाचत असताना तो बायबलचा लेखक तुमच्याबरोबर असला पाहिजे, त्याच्याशिवाय बायबल कळू शकत नाही. मानवी बुद्धीने, ज्ञानाने बायबलचा अर्थ कळू शकत नाही. देवाची साथ आम्हाला पाहिजे, तो लेखक आमच्याबरोबर, प्रभू आमच्याबरोबर पाहिजे, त्याचा आत्मा आमच्याबरोबर पाहिजे. तो वाचत चाललाय आणि आपल्याला माहीत आहे फिलिपाने धावत जाऊन रथ गाठला, त्याच्याशी बोलतोय, नंतर त्याला त्या रथामध्ये बसवण्यात आलं, चर्चा झाली, वचनाचा खुलासा झाला आणि त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन झालं. आणि मग लगेच हापशी शंड म्हणतो, जवळच पाणी आहे, मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. आणि मग ठीक आहे, त्या ठिकाणी फिलिप आणि हापशी शंड दोघेही पाण्यात जातात. जसा बाप्तिस्मा दिला, बायबलचं वचन आपण वाचूया, प्रेषित 8:38-39 ऐका. तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप व शंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले, तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. कोण घेऊन गेला? प्रभूचा आत्मा घेऊन गेला. म्हणून तो पुन्हा शंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला. हे वचन एवढं पॉवरफुल आहे. या व्यक्तीचा बाप्तिस्मा होऊन तो बाहेर येतो आणि तिथून पुढे त्याला फिलिप दिसत नाही, कारण देवाच्या आत्म्याने त्याला नेलेलं असतं दुसरीकडे पुढच्या सेवेसाठी, तो त्याला दिसत नाही. हे शिष्य मान वर करतात, त्यावेळेस त्याला मोशे आणि एलिया दिसत नाही, फक्त येशू दिसतो. असंच प्रत्येक सेवेत घडावं अशी प्रार्थना करा. लोक मान वर करतील तेव्हा त्यांना संदेष्टे दिसू नयेत, त्यांना डायरेक्ट ख्रिस्त दिसावा ही प्रार्थना करा. एखादा व्यक्ती आजारी असतो आणि आजारी असल्यानंतर एखादा सेवक त्याच्यासाठी प्रार्थना करतो आणि मग तो बरा झाल्याच्या नंतर
देवाच्या प्रिय संतगणांनो, आमचं हे कर्तव्य आहे त्या व्यक्तीला पक्क सांगायचं, तुला बरं करणारा हा संदेष्टा, ह्या सेवक सेविका नाही, तुला बरं करणारा येशू ख्रिस्त आहे. त्या व्यक्तीला येशू बरोबर जोडा. जर तुम्ही त्या लोकांना स्वतःकडे खेचाल तर तुम्ही देवाचं गौरव स्वतःकडे घेत आहात. ही चूक आपल्याकडून होता कामा नये. जसं शिष्य मान वरती करतात, त्यांना संदेष्ट दिसत नाहीत, त्यांना फक्त येशू दिसतो. हापशी शंड पाण्यातून बाहेर येतो, त्याला फिलिप दिसत नाही, त्याला तिथून पुढं देवच दिसलेला आहे, प्रभूच दिसलेला आहे आणि त्याचं जीवन आशीर्वादित झालं आहे. आज नंतर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळं गौरव प्रभूला दिलं पाहिजे, संदेश त्यांना नव्हे. एक थोडंसं मी बोलेल, कदाचित काही लोक जर आपल्यात असे असतील त्यांच्या मनाला थोडं वाईट वाटेल, पण मी शब्द आवरले तर माझ्या देवाला ते बरं वाटणार नाही. म्हणून मला एक गोष्ट बोलणं भाग आहे, ती मी बोलतो. देवाच्या लोकांनो, या दिवसात प्रार्थना करण्याचे, भविष्यवाणी करण्याचे, आरोग्य दान देण्याचे या भारत देशात काही लोक असे आहेत की त्याचे पैसे घेतात. खबरदार, जर तुम्ही अशा ठिकाणी पाऊल ठेवाल तर. प्रार्थना ही विकत दिली जाऊ शकत नाही. आरोग्य, भविष्यवाणी, आशीर्वाद, कुठल्याही दैवी गोष्टी विकत मिळू शकत नाही. प्रभूचा शब्द आहे, मी तुम्हाला फुकट दिलंय आणि तुम्ही सुद्धा फुकट द्या. तर हापशी शंडला फिलिप दिसला नाही आणि या शिष्यांना इतर संदेष्टे म्हणजे मोशे दिसला नाही, एलिया दिसला नाही. म्हणजे ख्रिस्तात आल्यानंतर लोकांचा फोकस येशूवरती राहायला पाहिजे. नवीन लोक ज्यावेळेस देवाकडे येतात त्यावेळेस त्यांचा फोकस फक्त येशूकडे असला पाहिजे. त्यांना येशूवर केंद्रित व्हायला शिकलं पाहिजे. त्या आयुष्यात कधीच मागं पडणार नाहीत. सत्य त्यांना कळवणं हे फार गरजेचं आहे. पेत्राने पुढं त्याची पत्र लिहित असताना साक्षसुद्धा दिली की या घटनेचा तो विटनेस आहे, साक्षीदार आहे. दुसरे पेत्र पहिला अध्याय 16 आणि 17 वचनात सांगितलेलं आहे. दुसरे पेत्र पहिला अध्याय 16 आणि 17. वेळेअभावी वाचणार नाही, पण फक्त लक्षात आणून देतो की पेत्र या घटनेचा उल्लेख त्याच्या पत्रामध्ये करतो आणि तो म्हणतो की आम्ही प्रभूचं ऐश्वर आमच्या डोळ्यांनी पाहिलंय, आम्ही स्वतः पाहिलंय, तो किती तेजस्वी आहे. त्याचं रूपांतर झालं आणि त्याच्याबद्दल स्वर्गातून झालेली वाणी ह्या आमच्या कानांनी आम्ही ऐकली आहे. तो खुलासा करतो आणि तो आपली साक्ष इतरांना देतो. जेव्हा प्रभू तुमच्या जीवनात काही करतो त्यावेळेस ती साक्ष आम्ही इतरांना सांगितली पाहिजे. साक्ष सांगणं फार गरजेचं आहे. खूप लोक त्या रक्तस्रावी स्त्रीसारखं म्हणजे टच अँड रनचा गेम खेळतात. या गर्दीत शिरा, प्रभूला स्पर्श करा आणि गपचूप पळून जा. असं नाही करायचं. जर प्रभूने आमच्या जीवनात कार्य केलंय तर आम्ही ती साक्ष इतरांना सांगितली पाहिजे. न जाणो त्याच परिस्थितीत कुणीतरी असेल, न जाणो कुणाला तरी विश्वासात वाढण्याची गरज असेल. आपली साक्ष ऐकून अनेकांच्या जीवनात प्रभू कार्य करतो. देवाने लहान का होईना चमत्कार केला तर आम्ही ती साक्ष कोणाला ना कोणाला सांगितली पाहिजे. किती परमेश्वराचे उपकार आहेत, किती परमेश्वराची आमच्यावर दया आहे. दिनी प्रतिदिनी आमचा तो भार वाहतो. एखाद्या पांगळ्या लेकराला आईबाप जसं सांभाळतात, त्या लेकराला जसं उचलून इकडं ठेव तिकडं ठेव त्याचं सगळं आईबाप करतात, अगदी तसंच रोज देव आमची काळजी घेतो. आम्हाला स्वतःहून काही करता येत नाही, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला चालता येत नाही, कुठली गोष्ट आम्ही त्याच्याशिवाय करू शकत नाही. परमेश्वराशिवाय आम्ही शून्य आहोत. आणि जर तो आमचा एवढा भार वाहतो स्तोत्र 55:22 प्रमाणे, तर आम्ही त्याला गौरव देणं गरजेचं आहे, त्याची स्तुती आराधना करणं गरजेचं आहे, त्याच्याशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे, त्याच्या नावानं साक्ष देणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं प्रभूचं रूपांतर होत असताना देव बापाने म्हटलं, परमेश्वराने स्वतः म्हटलं, हा माझा पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. तुमच्या सगळ्या यज्ञांपेक्षा हा जी आज्ञा तुम्हाला देईल, हा जे काही तुम्हाला सांगेल त्यामध्ये तुम्ही आशीर्वादित होणार आहात. आणि म्हणून पित्याने पण सांगितलं. आणि एक घटना अशी घडली की जिथं येशूच्या सेवेचा प्रारंभ झाला. अगदी योहानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला लग्नाचं आमंत्रण होतं. कसलं आमंत्रण होतं? लग्नाचं आमंत्रण होतं. बरेच लोक बिना आमंत्रणाचे जातात, पण येशू आमंत्रण घेऊन तिथं गेला होता.
येशू ख्रिस्त शिष्यांसमवेत काना गावच्या लग्नात उपस्थित राहिला. आता उपस्थित राहिलं ठीक आहे, त्या ठिकाणी लग्नविधी सगळा चाललाय आणि सगळ्यांना जसं आमंत्रण होतं, एक असा जनरल व्यक्ती म्हणून येशू ख्रिस्ताला आमंत्रण होतं. काही त्याला स्पेशल गेस्ट किंवा चीफ गेस्ट असं आमंत्रण नव्हतं. आणि येशू ख्रिस्त कुठंतरी काना कोपऱ्यात कुठं बसला असेल सगळ्या मंडळीत, आणि त्याला काही विशेष असं काही हे नाही. परंतु त्या ठिकाणी एक घटना घडली, आपल्याला माहीत आहे. काय संपलं? द्राक्षरस संपला. द्राक्षरस संपलेला असताना त्या ठिकाणी येशूची आई मरिया येशूकडे आली. त्यांच्याकडे द्राक्षरस नाही. आता आपण असं कधी करतो का? एखाद्या लग्नात आपण जातो, बारामतीचे लोक, दौंडचे लोक, पुण्याचे, जिथून जिथून आपण आलात, तुम्ही सगळे लग्नाला जाता? बरं. लग्नात गेल्यानंतर अचानक आईस्क्रीम संपलं. उदाहरणार्थ आपल्या दौंडमध्ये लग्न आहे ना, आईस्क्रीम संपलं. मग तुम्ही म्हणता का हे पैसे घे आणि आईस्क्रीम घेऊन ये? तुमचा काही संबंध नाही आहे. मुलीचा बाप कुठं आहे? मामाला बोलवा. ऑर्गनायझर कोण आहे? कसं काय मध्येच संपलं? तुम्ही त्यांना भांडायला जाल, त्यांना विचारायला जाल. आणि लोक जेवणासाठी किती भांडतात आम्हाला विचारून घ्या. आपल्या इकडचे लोक चांगले आहेत, ते भांडत नाही. पण काही ठिकाणी आम्ही पाहिलंय लग्नातली भांडणं जेवणासाठी बऱ्याच ठिकाणी असे घडतात. आम्हाला नाही मिळालं. मग ह्या लग्नात मरिया येशूकडे आली, त्यांच्याकडे द्राक्षरस संपलाय. तो म्हणतो, बाई तुझा माझा काय संबंध? माझी अजून वेळ आली नाही. या वचनाचा नेहमी लोकांनी विपर्यास केलेला आहे बऱ्याचदा. तुझा माझा काय संबंध म्हणजे मी चमत्कार करावा हे तू नाही सांगायचं, माझा स्वर्गीय बाप मला आज्ञा देईल तेव्हा चमत्कार करणार. आमेन. हा एक अर्थ. दुसरी गोष्ट, माझी वेळ अजून आली नाही हे म्हणून परत चमत्कार करायचा, ह्याचं एक गमक बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही. मरिया काय मागतीये? द्राक्षरस. प्रभू भोजन घेताना तुम्ही काय घेता? द्राक्षरस. ते कशाचं प्रतीक आहे? येशूच्या रक्ताचं. त्यांच्याकडे द्राक्षरस नाही, द्राक्षरस हवा आहे. याचा अर्थ त्याने स्वतःच्या रक्ताशी कनेक्ट केलेला आहे. माझी वेळ आली नाही द्राक्षरस देण्याची, म्हणजे तो द्राक्षरस जो सगळ्यांसाठी ओतला जाणार आहे, दिला जाणार आहे देवाच्या प्रिय लोकांना. आणि म्हणून तो म्हणतो की वधस्तंभावर जायची वेळ आलेली नाही. मरिया मोठ्या धैर्याने धिटाईने चाकरांना म्हणते, याचे तुम्ही ऐका. किती लोक आमेन म्हणतील? कोण म्हणतंय? मरिया. काय म्हणते? कुणाचं ऐका? योसेफाचं, पेत्राचं, थोमाचं? काय म्हणते मरिया? कुणाचं ऐका? येशूचं. मरिया सांगते याचे तुम्ही ऐका. देवबाप म्हणतो ह्याचे तुम्ही ऐका. मरिया सांगते ह्याचे ऐका, जे काही तो तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. चाकर आलेत, सांग काय करू? रांजण पाण्याने भरा. पाण्याचीच दगडी रांजण होते. त्या घरात 2 प्रकारची पात्र रिकामी होती. बघा किती पॉवरफुल वचन आहे. एकच घर आहे, घरात 2 प्रकारचे पात्र रिकामे आहेत. एक पाण्याचे भांडे पण रिकामे आहेत आणि द्राक्षरसाचे भांडे पण रिकामे आहेत. प्रभूने परत त्याच्यात द्राक्षरस केला असता, पण बायबलमध्ये लिहिलंय जुन्या बुधल्यात नवीन द्राक्षरस ओतता येत नाही, फुटून जातो. जे म्हणतात की या पाण्याच्या द्राक्षरसापेक्षा आमची किंमत जास्त आहे. जे भांडे या प्रकारे स्वतःला महत्त्व घेणारे आहेत, देवाच्या प्रिय लोकांना ते बाजूला ठेवले. पण ज्या भांड्यांनी कधीच द्राक्षरस पाहिला नव्हता त्याच्यामध्ये पाणी भरायला सांगितलं. आणि बायबल सांगतं की त्या चाकरांनी त्या भांड्यामध्ये, त्या 6 रांजणांमध्ये काठोकाठ त्यांनी त्या ठिकाणी पाणी भरलं. काठोकाठ भरलं. काठोकाठ म्हणजे काय? एकदम. एक ठिकाणी मी गेलो, जेवणाचा असा आग्रह, ताट त्यांनी काठोकाठ भरलं. चपाती भाकरी बुडवली का डायरेक्ट ओसंडून वाहणार. काही ठिकाणचे असे आग्रह आहेत. माणूस भरतो तेव्हा काठोकाठ भरतो. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माणसाने भरलं की काठोकाठ भरतं, देवाने भरलं की ओसंडून वाहायला सुरुवात करते. फरक आहे प्रियांनो. या ठिकाणी काठोकाठ रांजण भरले आणि त्याने सांगितलं प्रभूने यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. आणि मग एक गोष्ट आम्हाला कळते की भोजन कारभारी कोणीतरी आहे तिथं. अधिकारी आहेत, कारभारी आहेत, वेगळेच आहेत. पण त्या ठिकाणी प्रभूने असं अलौकिक कार्य केलं की त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस झाला. भोजन कारभारी खुश झाला, आनंद झाला. काय टेस्ट आहे, चांगला आत्तापर्यंत ठेवला आहे. वराला बोलून म्हटलं काय द्राक्षरस आहे. प्रभूचा चमत्कार
त्या दिवशी झाला, अलौकिक गोष्टींना प्रारंभ झाला. आज एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे प्रियांनो. त्या ठिकाणी 6 दगडी रांजण होते. याची तुलना आपण उत्पत्तीतल्या 6 दिवसांची करूया. 7वा दिवस शब्बात दिवस होता. हा वेगळा दिवस, परमेश्वराच्या विश्रांतीचा दिवस. 6 दगडी रांजणांमधला जो द्राक्षरस त्या लग्नातले लोक प्याले, परत त्यांना द्राक्षरस प्यावा वाटला असेल. पण 7वं रांजण साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं रक्त जर तुम्ही प्रभू भोजनात घेत आहात, स्मरण करत आहात, त्याचं रक्त तुम्हाला मिळालंय, तर तुम्ही युगानुयुगासाठी आशीर्वादित आहेत. जगातल्या कुठल्या गोष्टीची तुम्हाला हाव राहणार नाही. त्या 7व्या रांजणाने आम्हाला सार्वकालिक रीतीनं तृप्त केलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय संतगणांनो, बायबलचं वचन स्पष्ट आहे. मरिया म्हणते, ह्याचे तुम्ही ऐका. जुन्या करारात पण एक घटना आहे अशी. उत्पत्ती 41वा अध्याय आणि 55 वचनामध्ये फारो राजा योसेफाबद्दल असे शब्द उच्चारत आहे. कधी? ज्यावेळेस सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उत्पत्ती 41वा अध्याय 55 वचन, अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोकडे अन्नासाठी ओरड करू लागले. तेव्हा फारो सर्व मिसरी लोकांना म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हाला सांगेल ते करा. योसेफ जे सांगेल ते करा. तसं म्हणजे मुळात आपण पाहायला गेलं तर सगळ्यात वरचा दर्जा फारोचा आहे. सेकंड प्लेस कोणाची आहे? योसेफ सेकंड. आधी राजा, सेकंड प्लेस योसेफाची. हेच आम्ही शिकतोय. पण एक वचन आहे, स्पष्ट सांगतं की योसेफ फारोसाठी बापा समान होता. पण हे वचन वाचताना कळतं की तो फारोचा पण बाप होता. किती लोक आमेन म्हणतील? देवाची स्तुती असो प्रियांनो. सगळ्या गोष्टी योसेफाच्या हाती. धान्याची कोठारं योसेफाच्या हाती. फारो स्वतः, जे लोक आले, आम्हाला अन्नधान्य काही नाही आहे, आम्ही काय करायचं, ओरड केली लोकांनी. राजा म्हणतो, आता तुम्ही योसेफाकडे जा. योसेफ जे काही सांगेल ते तुम्ही करा. कारण राजाला माहीत आहे योसेफाची कोठारं तुडुंब भरलेले आहेत. योसेफाच्या कोठारामध्ये उणीव नाही. पुढचे 7 वर्ष दुष्काळाचे आहेत, पण पुरून उरणारं धान्य योसेफाकडं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याची कोठारं भरलेली आहेत त्याचं लोक ऐकतात. प्रभूचा स्वर्ग आशीर्वादाने भरलेला आहे. सगळ्या जगाला त्याचं ऐकावं लागणार आहे. त्याच्या एवढी शांती जगात कोणाकडं नाही, त्याच्या एवढा आनंद जगात कोणाकडं नाही. माझ्या प्रभूचे, येशूची कोठारं भरलेली आहेत. त्याची कोठारं कधीच रिकामी होत नाहीत. तो कधी असं म्हणत नाही, मी तुला कालच आशीर्वादित केलंय, आज तू परत प्रार्थना करतो, मी तुला कसं देऊ? तुम्ही मागत राहा, तो देत राहील. तुम्ही प्रार्थना करत राहा, तो उत्तर देत राहील. तुमच्या आजारात तो तुम्हाला बरं करेल. तुमच्या दुःखात तो तुमचे अश्रू पुसणार आहे. तुमच्या अशांततेच्या परिस्थितीत तुम्हाला तो शांती देणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की माझं जगात कुणी नाही, तुमच्या जवळ उभा राहून तुमच्या मस्तकावर हात ठेवून तो म्हणेल की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला कधी त्यागणार नाही, मी सतत तुझ्या बरोबर राहणारा देव आहे. ही वचनं कोरोनाच्या काळात आम्हाला फार चांगल्या रीतीनं कळाली. जिथं सख्खे भाऊ भावाला लांबून डबा द्यायचे, मी ठेवून चाललो तिथून उचलून घे. पीपी किट, मास्क, सॅनिटायझर, सगळे असे एकदम भयंकर वातावरण होतं एकदम सगळीकडं. आणि मग एखादा व्यक्ती परिवारातला ICU मध्ये जर असेल, क्रिटिकल कंडिशनमध्ये, नातेवाईकांना प्रवेश नव्हता, अतिशय बिकट परिस्थिती होती. कितीतरी लोक अशा भयंकर परिस्थितीतून परत आले. त्यांनी साक्ष दिल्या की माझ्या त्या दुःखात मला एकाकी वाटायचं, पण प्रभूने मला सहाय्य केलं, प्रभूने मला आशीर्वादित केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, या महाराष्ट्राने अनेक सेवक या कोविड काळामध्ये गमावलेत. जे जे लोक कोरोना काळात विसावा पावले, त्यांची सेवा तिथपर्यंत होती. तुमची माझी सेवा बाकी आहे, म्हणून देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. हालेलुया. आम्हाला अजून देवाचं काम पूर्ण करायचं आहे. त्यांचं काम पूर्ण झालेलं होतं, त्यांचं काम तिथपर्यंत आलेलं होतं, म्हणून परमेश्वराने तिथपर्यंत त्यांना चालवलं. आणि म्हणून कधीही कोणावर दोषारोप ठेवू नका. कुणी पण गेलं आलं
त्याच्याबद्दल न्याय करण्याचा अधिकार देवाने आपल्यापैकी कुणाला दिला नाही. तो त्याने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. योसेफाच्या काळात फारो राजा म्हणतो, ह्याचे तुम्ही ऐका. आज प्रभूकडं आशीर्वादाची रेलचेल आहे. त्याचा शब्द जर आम्ही ऐकला, त्याच्याशी जर आम्ही एकतेने वागलो, तो जे सांगतोय त्या शब्दाचा आम्ही सन्मान केला, आज कदाचित त्याचे शब्द ऐकताना आम्हाला थोडं कठीण जाईल. देवाचा शब्द ऐकताना आज थोडं कठीण जाईल, पण आज ते कठीण काम करण्याचं जर धाडस केलं, येणारं पूर्ण आयुष्य आशीर्वादाचं असणार आहे. प्रभू एक छोटी गोष्ट सांगतो आपल्याला, बस एवढंच कर. सोपी कामं आम्हाला सांगतो, कठीण कामं तो करतो. ऐकताय तुम्ही चर्च? त्याच्यामुळं कठीण कामाच्या नादी लागू नका. परमेश्वर कठीण कामं करतो. तो सांगतो प्रार्थना कर, ते कार्य करायचे ते मी करेल. अडचण दूर करणं त्याचं काम आहे. सोपी कामं प्रार्थना कर, आजारांवर हात ठेव, सोपी कामं आम्हाला सांगतो. मध्यस्थी कर, विनंती कर, रदबदल्या कर, सोपी कामं आम्हाला सांगतो. महान अद्भुत कामं करणारा तो देव आहे. आम्ही त्याची वाणी, त्याचा शब्द आम्ही अगदी बारकाईने ऐकला पाहिजे. प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे, मी काय करू, मी काय करायला पाहिजे जेणेकरून मला तुझा आशीर्वाद मिळेल. कितीतरी लोकांना असं वाटतं की परमेश्वर बोलतोच कसा नेमकं आम्हाला माहीत नाही. परमेश्वराचं मी ऐकायला तयार आहे, पण मग मला त्याची वाणी कशी कळणार, त्याचा शब्द कसा कळणार. योहान 10वा अध्याय 3 आणि 4 वचनात सांगितल्याप्रमाणे, त्याच्यासाठी द्वारपाळ द्वार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. वाणी ओळखतात. कशी काय ओळखतील वाणी? मेंढरं वाणी कधी ओळखतात? जो मेंढपाळ त्याच्याबरोबर सतत आहे. ज्या कळपात तुम्ही बराच कालावधी राहता, त्यावेळेस तुम्हाला त्या आवाजाची ओळख होते की नाही, हा आवाज प्रभूचा आहे. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात. प्रभू सांगतो, मेंढरांनी आपल्या मालकाचा आवाज ओळखला पाहिजे. कधी आम्हाला एखादा फोन येतो, एखादा समजा मित्र कोणीतरी गंमत करत असेल, एखादा व्यक्ती असतात असे काही गमतीशीर, वेगळा आवाज काढून बोलण्याची काही लोकांना सवय असते. आणि जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज कोणीतरी काढतोय, तुम्ही पहिल्याच मिनिटाला ओळखता, हां बोल, तू खोटा आवाज काढतोयस, हा आवाज तुझा नाही आहे. कसं आपण कॅच करतो? एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकण्याची ज्यावेळेस आपल्याला सवय होते, आईचा आवाज आपल्या कानी पडून आपल्याला सवय होते. किचनमध्ये पत्नी आहे, तुमची मुलगी आहे, तुमची आई आहे, तिघी पण आहेत. आईने आवाज दिल्यावर तुम्ही म्हणत नाही असं की माझ्या मुलीने आवाज दिला. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही तुमच्या आईचा आवाज ओळखता. का ओळखता? कारण आईबरोबर तुम्ही वेळ घालवलेला आहे. एकच सांगेन, देवाबरोबर वेळ घालवायला शिका. हे पवित्र शास्त्र घ्या, एकांतात बसा, वाचा, प्रार्थना करा, देवाबरोबर वेळ घालवा. त्याचा आवाज, त्याचं डायरेक्शन, त्याचं मार्गदर्शन कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे प्रियांनो. आणि परमेश्वर अगदी त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने आपल्याला चालवणार आहे. परमेश्वर कधीच त्याच्या वचनाच्या बाहेर बोलत नाही. किती लोक आमेन म्हणतील? खूप महत्त्वाचं आहे हे. कधी कधी काही लोक बिनकामाचे एक्साइट होऊन काहीतरी जास्त बोलून जातात. एकदा एका भावाने आराधना करत होता आणि आराधना करता करता म्हणे खूप सामर्थ्य आलं. ऐका बरं का, म्हणजे बायबलला धरून नसलेल्या गोष्टी तुम्हाला लगेच अशा कॅच करता आल्या पाहिजेत. जे बायबल वाचणार त्यांना कळतं, वाचत नाहीत त्यांना सगळं सारखं आहे. आराधना करता करता हा व्यक्ती मध्येच म्हणतो, हा भाऊ, एवढं सामर्थ्य उतरलंय, एवढं सामर्थ्य उतरलंय की स्वतः देव घाबरलाय. आता याला कुठं न्यावं तुम्ही मला सांगा. देव घाबरलाय हे बिब्लिकल आहे? नाही. मग ही वाणी देवाची नाही. कुठंही जा,
तुमच्या घरी संदेष्टा येऊ किंवा तुम्ही कोणाचं कुठं वचन ऐकताय, चर्चमध्ये ऐकताय, तुम्ही स्वतः वचनात एवढे मुळावलेले पाहिजे. हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात. कुणी चुकीचा सिद्धांत तुमच्याकडे घेऊन आलं तरी तुम्हाला ते कळालं पाहिजे. तुमच्या देवाची वाणी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. हे सशास्त्र आहे, हे बायबलच्या आधारावरती आहे, हे बायबलच्या आधारावर नाही, याची तुम्हाला ओळख पटली पाहिजे. प्रभूची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. पिता पण तेच सांगतोय. मरियेकडून आणि जगातल्या निसर्गातल्या सगळ्या गोष्टीकडून आम्हाला एकच कळतं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस कोरोनावर औषध नाही, प्रार्थनेने लोक बरे झाले. प्रियांनो, देवावर विश्वास ठेवून त्या खाचेतून बाहेर आले. जीवनात अनेक संकट असतील, अडचणी असतील, त्याच्यावर मार्ग मिळत नसेल, आज आमच्याकडे एकच मार्ग आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे आम्ही आलं पाहिजे. तो जे काही सांगेल ते आमच्या जीवनात जर आम्ही ऐकलं तर आमच्या जीवनात पण पाण्याचा द्राक्षरस झाल्याशिवाय राहणार नाही. बेचव जीवन चवदार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ज्या जीवनात वाटतो की काही रस नाही, त्या जीवनात एक वेगळाच आनंद यायला सुरुवात होते. अतिशय मन प्रफुल्लित होतं आणि ज्याला येशू मिळाला ना, त्याला बाकी काही नाही मिळालं तरी तो माणूस आनंदी दिसतो. त्याचे खिशे रिकामे होतात तरी तो हसतो. काय रे, लॉटरी लागली का? नाही, प्रभू भेटला मला. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. त्या आजारी पडो, हॉस्पिटलला जाओ, कोणी फटके देवो, त्या सेवकाला किती काही अनादर हो, काही जीवनात येऊ, पण सतत त्याची शांती स्थिर असते. त्याला कशाची भीती वाटत नाही, कारण की त्याने प्रभूची वाणी ऐकून त्याप्रमाणे पाऊल उचललेलं असतं. आमेन. प्रभूचं ऐकणं फार गरजेचं आहे. प्रभूचं ऐकणं फार गरजेचं आहे. आमेन. मेंढरं जे आहेत ती मेंढपाळाची वाणी ऐकतात आणि मेंढरं त्या मेंढपाळाच्या मागं येतात. जो मेंढपाळ नाही, तो किती पण ओरडला तरी मेंढरं त्याच्या मागे जात नाहीत. जो मेंढपाळ नाही, जो चोर लुटारू आहे, त्या मेंढरांना म्हणतो इकडं आहे, पण मेंढरं तिकडं जात नाहीत. ज्या वेळेस ही मेंढरं आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतात, त्या वाणीतलं सामर्थ्य त्यांना कळतं आणि ती मेंढरं त्याच्याकडे जातात. जीवनात अशा कधी आपल्या घटना येतील, तुम्ही प्रभूचं ऐकताय पण इन्स्टंट तुम्हाला काही उत्तरं मिळणार नाहीत. हा एक वेगळा टप्पा आहे या संदेशातला, एक वेगळा भाग मी तुम्हाला सांगतोय. बऱ्याचदा आम्ही प्रभूकडे येतो, आत्ताच पाहिजे, ह्याच मोमेंटला पाहिजे, लगेचच झालं पाहिजे. पण कधी कधी असं पाहायला मिळतं, काही गोष्टी मिळतातही तात्काळ, पण कधी कधी आमच्याकडं पेशन्स पाहिजे. हा संत पौल एकाच दिवसामध्ये प्रभूचा प्रेषित झाला नाही. एकाच दिवसामध्ये जस्ट प्रभूने आवाज दिला प्रेषित 9 मध्ये आणि लगेच तो असा प्रभूचा अभिषिक्त दास म्हणून उभा राहिला नाही. त्याला देवाच्या सेवकांबरोबर वेळ घालवावा लागला. प्रभूची वाणी आम्ही ऐकत राहायची, उत्तराची देवाकडून अपेक्षा करायची, वाट पाहणं सोडायचं नाही. स्थिर राहणं ही आज फार गरज आहे प्रियांनो. 3 पटकन उदाहरणं सांगणार आहे की ज्यांना पटकन लगेच जागेवरती उत्तर मिळालं नाही. येशूकडे येऊन पण त्यांना इन्स्टंट मिरॅकल तिथल्या तिथं मिळाला नाही, त्यांना काहीतरी करावं लागलं. ऐका, एक जन्मांध योहानाच्या 9व्या अध्यायात आहे आणि तिथं चर्चा चालली आहे. शिष्य विचारतात, कोणाच्या पापामुळे हा आंधळा झालाय वगैरे वगैरे. आई बापाच्या नाही, देवाच्या गौरवासाठी येशूने जमिनीवर थुंकला, मातीवरती तो थुंकून त्याने चिखल तयार केला आणि या अंधाच्या डोळ्यांना तो चिखल लावला. या आंधळ्याला काहीच माहीत नाही चिखल कुठून आलाय. आज जर एखाद्याचा हात दुखत असेल आणि माझ्याकडे प्रार्थनेला आला आणि मी पचकन हातावरती थुंकलो, हे कुणाला आवडणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मोशेच्या काठीचा साप होतो. आज जर एखादं पाळक इथं उभे राहिले, काठी आणली, खाली टाकली, प्रभूचा चमत्कार साप, याने साप केला म्हणजे हा सैतानाचा माणूस आहे.
कारण साप म्हणजे सैतान. आम्हाला पुढं कधी कधी आमचं माइंड ब्लॉक झालेलं असतं, लगेच आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला तयार असतो. प्रभूने चिखल केला ह्या व्यक्तीला माहीत नाही. कितीतरी वेळा तुमच्या नकळत प्रभूने अद्भुत कामं केलेली असतात. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कितीतरी वेळा तुमच्या नकळत तुमच्या अनेक अडखळणं प्रभूने दूर केलेले आहेत. तुमच्या घरावरती दरोडा टाकण्याचा प्लॅन कोणी केला असेल, पण प्रभूने त्यांना तुमच्यापर्यंत येऊ दिलं नाही. तुम्हाला मारण्याचं कोणी प्लॅन केलं असेल, पण प्रभूने त्यांना तुमच्यापर्यंत येऊ दिलं नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात संकट आणण्याचं कोणी प्लॅन केलं असेल, पण त्यांना तुमच्यावर समोर त्याने येऊ दिलं नाही. या आंधळ्याला माहीतच नाही आहे चिखल कुठून आला. चिखल त्याच्या डोळ्यांना लावला आणि प्रभूने त्याला स्पर्श लागला. त्याचा हात लावताना प्रभूचा स्पर्श त्याला झाला, तरी तो बरा झाला नाही. चिखल प्रभूने केलेला त्याला लागला, तरी तो बरा झाला नाही. प्रभूचे शब्द त्यांच्या कानी पडले, तरी तो बरा झाला नाही. फार मोठं गमक आहे प्रियांनो. हा आंधळा व्यक्ती, जन्माचा आंधळा व्यक्ती, प्रभूचा स्पर्श, प्रभूची वाणी, प्रभूचा केलेला चिखल याने तो पूर्ण बरा झाला नाही. त्याला एक स्टेप प्रभूने सांगितली. काय सांगितलं? 9वा अध्याय योहान 9:7 मध्ये. आणि त्याला म्हटले, जा शिलो म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस झाला. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? प्रभू त्याला स्पर्श करतोय, प्रभू त्याच्याशी बोलतोय, तरी आरोग्य नाही. प्रभूची आज्ञा पाळली आणि त्याच्या जीवनात आशीर्वादाची रेलचेल झाली. जे त्याला मिळालं नव्हतं ते त्याच्या कृतीमुळे, त्याच्या विश्वासाचं पाऊल टाकल्यामुळे त्याला मिळालं. आज आम्ही चर्चला येत असू, आज आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असू, आज आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही देवाला मागत असू, पण आज ही वेळ आहे, तो जे सांगतोय त्याप्रमाणे कृती करण्याचा हा समय आहे. पाऊल उचलण्याचा समय, शिलोहकडे जाण्याचा समय आहे. प्रियांनो, जर आम्ही प्रभूची आज्ञा आज पाळू तर परमेश्वराला ते आनंद देणारा तर असेलच, पण आमच्या जीवनासाठी मोठे आशीर्वाद मोकळे केले जातील. आमेन. ही एक घटना आहे की त्या जन्मांधाला डोळे मिळाले, पण कधी? ज्यावेळेस त्याने पाऊल पुढं टाकलं, शिलोवरती जाऊन आला, त्यावेळेस त्याला बरं वाटलं. पुढे लूक 17वा अध्याय 14व्या वचनात म्हटलेलं आहे. लूक 17 म्हणजे ते 10 कुष्ठरोगी मोठ्याने दुरून ओरडत होते, अहो येशू आम्हावर दया करा, नासुरी येशू आम्हावर दया करा. येशूने दुरूनच त्यांना सांगितलं, स्वतःच जाऊन याजकास दाखवा. काय याजकास दाखवा? ह्याच्या आधी पण येशूने कुष्ठरोग्यांना बरं केलं आहे आणि त्यावेळेस पण येशूने असंच सांगितलं, याजकांना दाखवा. ज्या वेळेस येशूने कुष्ठरोग्यांना बरं केलं त्यांना दरवेळेस सांगितलं याजकांना दाखवा. एकच कारण की याजक प्रमाण पटवून द्यायचे. एखादा व्यक्ती शुद्ध झाला की अशुद्ध आहे याचा जो निर्णय आहे तो याजकाच्या हाती होता. 9 लोक खरंच याजकाकडे गेले, पण ते जाता जाता 10च्या 10 बरे झाले. एक व्यक्ती रिटर्न आला. ॲक्च्युली ना, मला असं वैयक्तिक माझं रिव्हिलेशन आहे, मला असं वाटतं की खरा याजक येशू ख्रिस्त आहे हे त्याला कुठंतरी कळालं असेल. हे जे याजक आहेत ह्या लोकांनीच आधी आम्हाला हाकलून दिलं होतं, पण हा येशू ख्रिस्त आहे, हा कधीच कोणाला घालवून देत नाही. तो आला प्रभूच्या जवळ, त्याच्या चरणाशी गुडघ्यावर बसला. त्याला देवाचा एक विशेष आशीर्वाद मिळाला. बाकीच्यांना फक्त आरोग्य मिळालं, पण याला प्रभूची संगत मिळाली, त्याला तारण मिळालं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी येशू बोलला जा, आणि ते जाता जाता बरे झाले. त्याच ठिकाणी नाही, जाता जाता. असं ज्यावेळेस आम्ही विश्वासाने कृती करणार त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनात चमत्कार दिसणार. आणखीन तिसरं आणि शेवटचं उदाहरण. येशू ख्रिस्त वाटेने चाललाय, त्याला भूक लागली, शिष्यांना पण भूक लागली, अशी परिस्थिती. आणि बायबल सांगतं मार्क 11:14 मध्ये की येशूने तिथं त्या झाडाबद्दल एक गोष्ट बोलली. झाडाकडं पाहिलं सगळ्या बाजूंनी, झाडावरती किती फळं होती? फक्त किती होती? काहीच नव्हती. काहीच बोलत नाही तुम्ही. किती फळं होती झाडावर? बिलकुल फळं नाहीत. आणि प्रभूने त्या झाडाला शाप दिला. मार्क 11:14 मध्ये, यापुढे कोणीही तुझे फळ कधी न खाऊ, शाप दिला. निष्फळ अंजिराच्या झाडाला प्रभूने शाप दिला. आणि मग
शिष्य आणि येशू ख्रिस्त तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत त्याच वाटेने येत असताना, एकदा तिथून गेले, परत त्याच वाटेने येत असताना त्याच 11व्या अध्यायाच्या 20व्या वचनात त्या झाडाचं काय झालं हे लिहिलंय. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. कधी? दुसऱ्या दिवशी, लगेच नाही. प्रभूने शाप दिला, त्यावेळेस मुळापासून ते झाड वाळण्यास कदाचित सुरुवात झाली असेल. त्याचे इफेक्ट दिसण्यासाठी दुसरा दिवस पाहावा लागला. ते झाड दुसऱ्या दिवशी पूर्ण वाळून गेलेलं दिसलं. ह्या 3 घटनांमधून एक गोष्ट आपल्याला मिळते. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आपण प्रभूच्या समयाची वाट पाहिली पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू त्याच्या उचित समयी दिल्याशिवाय राहत नाही. लाजर मेला, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, सगळ्यांना वाटतं प्रभू लेट झाला, पण असं नाही. प्रभू नेहमी वेळेवरती येतो. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू वेळेवर येतो, आम्ही पण वेळेवरती आलं पाहिजे. आमेन. आज या सर्व वचनांमधून एक आम्ही सत्य आमच्या मनात रुजवून घेऊया. ह्याचे तुम्ही ऐका. ह्याचे म्हणजे येशूचे ऐका. आज नंतर येशूच्या शब्दांचा, वचनांचा आम्ही सन्मान केला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही त्याचं ऐकू, आमचं जीवन आशीर्वादित झाल्याखेरीज राहणार नाही. आमेन. आज येशू तुम्हाला काय सांगेल हे शेजारच्याला नाही, बरोबर तुमच्या मनात येईल. कुठली गोष्ट प्रभूला आवडत नाही. एखादं पाप आहे का, एखादी वाईट गोष्ट आहे का, आज प्रभू तुमच्याशी वैयक्तिक रीतीनं बोलणार आहे. तुम्ही कुणीही असा, तुम्ही काहीही करणारे असा, पण आज प्रभूचा शब्द आपल्यासाठी आहे. आज देवाकडे एकच प्रार्थना करूया, प्रभू तुला न आवडणारी गोष्ट माझ्या जीवनातून काढ. जे तो सांगतोय ते आज नंतर ऐकायला सुरुवात करा. आमेन.